समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. काय शब्द आहे बघा, प्रपंच ओसरो. आपण चित्तात प्रपंच घेऊन वाऱ्या करतो म्हणून आपल्याला गुण येत नाही. दशमीला पंढरीत जातो, आंघोळ करतो, प्रदक्षिणा घालून येतो, एकादशी दिवशी पूजेला बसतो, तेवढ्यात गाववाला येतो तारगावचा आणि बाजूला पिशवी ठेवतो. रात्री आलेला आता आलेल्याला विचारतो, रात्री आमच्या कोंबड्या डालल्या होत्या का? खाऊ दे की रोगानं तुझ्या कोंबड्या. पंढरपुरातल्या मठात बसून जर तारगावातल्या कोंबड्याचं ध्यान होत असलं तर तो मठात बरा का तारगावात बरा? जवळ नाही चित्त काय मांडले से प्रेत, असं आहे महाराज. आणि म्हणून 10 मिनिटं राहिले, 10 मिनिटात जय विठ्ठल आहे. ऐका, आज माईने केलेलं पुण्य आज फळाला आलं. माणसं येतात आणि निघून जातात महाराज. एका एका माणसाचा फोटो मंदिरात आहे, समाज लावतो, गळ्यात माळ नाही, पण त्यांचं कर्म चांगलं असतं तरी सुद्धा त्यांचे फोटो आहे. का? माणूस लागल तेवढंच घेतो म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे. तिथं नुसतं बापूनी माईकवर पुकरू द्या, कीर्तन झाल्यावर पिशवी पिशवी सोनं वाटण्यात येणार आहे. चालू कीर्तनात घरी जाते रे, पिशव्या तरी आणते ती व एरियाची टिकी घेऊन येते. कोण नको म्हणतोय? पण तसं नाही, अन्नदान मापात माणूस घेतो. आज अन्नदान होणार आहे. अन्नदानासारखं पुण्य नाही. धर्माला बापू 4 पाय आहेत, भागवत वाचा. सत्य, दया, दान आणि तप. कलियुगात 3 पाय मोडले. सत्य राहिलं नाही, पाऊंडाला खोटा बोलतोय माणूस. दया राहिली नाही, तप करता येत नाही, शत गणिले ते. त्यामुळे दान शिल्लक आहे ते बी अन्नदान. ऐका, आपल्या घरी 10 माणसं तरी जेवण वर्षातनं ओटली पाहिजेत परके, तर संसाराला सांगा येतोय वाटच बघित बसायचं नाही. आपल्या घरी वर्षातनं 10 केली होती. गोदान, भूदान, सुवर्णदान सारी दान केली होती, पण कर्णाला बापू अन्नदान घडलं नव्हतं. त्याला स्वर्ग प्राप्त झाला, तो स्वर्गात गेला. पेटी मास्तर स्वर्गात ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे पुढच्या स्वर्गात गेला. 12 वाजता जेवण येतं. कुठं? एवढं ध्यानात ठेवा, नाही तर मळ्यात म्हणाले एखाद्या. स्वर्गात 12 वाजता जेवण येतं. खाली जाऊन आपली तवर गप्पा मारीत बसले. आता तिथं गप्पा कसले त्या काही नाही गेल्या, एकामेकाला विचार देते ओंकार, भावकीने 7 मंजळानं आणलं होतं का बराबर? पेटवर गेल्यावर पुन्हा हलवाई कोण आलं होतं का? तुम्हीच हलवून घेतलं म्हणा. ह्याच गप्पा तिथं कशाच्या गप्पा येत? 12 वाजता जेवण येतं. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे ज्याला त्याला ताट आहे जातं. मंदिरातल्या माणसाला वर गेल्या गेल्या विचारतो, तारगावचा दिसतोय? हो, मी तारगावचाच आहे. तुझं घर मंदिरा शेजारी होतं, रोज तुझाच का? मुवाला कचाडे देऊन पहिल्या पंक्तीला जेवण यातून घरात उताना पडायचो, मग घोट्याकडे फोडाय सुरुवात. तिथं किती सुंदर प्रमाण दिलं बघा. 3 विशेष नाही ती झोडी ती निष्ठूर नाही त्या यमाशी ओंकार करुणा, असा शब्द आहे. चोरी करून चोराला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर दादा तुम्ही किती मारायचं? नाही त्या यमाशी त्यातच हिंची विगंती आहे. याची तरी कुठे जाय यमाय आहे का? पोलिस किती मारते त्या रुपयाला? नाही त्या यमाशी कर्म चुकलं की शासन आहे हानी ती किंकर वसण्याच्या संगे नको जाऊ म्हणा. पाहत्या रावणा कैसे झाले कर्म, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा.
कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे दुर्योधनादी रली नाशिले, कर्मे पांडव महापंते गेले, कर्मे सिंधुजळ सोशिले, नहुष झाला सर्प देखा. कर्म नानास आहे, कुणाला कर्म सोडित नाही. तुमचं कर्म वेगळं आहे, माझं कर्म वेगळं आहे. मी कीर्तन करतोय म्हणून एवढ्या 2 दिवसाचं पाणी तापलं म्हणे. बापानं अडचण ठेवली बेनकामाची. त्याला त्याच्याला ज्ञान नसल्यावर काय करील तरी जळानच करील. तसं प्रह्लादाला सुद्धा कर्म सुटलं नाही. माईने कर्म चांगलं केलं. 12 वाजता ताट भरून आली. साऱ्या राजांना पंचपक्वान्न मिळालं, पण कर्णाच्या ताटात मात्र घोड्याची लीद आली. नीट मुद्दा ऐका, म्हणून अन्नदान घडलं पाहिजे. डोळ्यातनं पाणी आलं कर्णाच्या. महाराज कर्णानं सांगितलं, माझं काय कर्म चुकलं, मी घोड्याची लीद खाणार नाही. यमानं सांगितलं, ऐक, सारी तू दान केलीस, पण तू अन्नदान केलं नाहीस. सारखा लोकाच्याच आमंत्रणावर पळत होतास, त्यामुळे तुला घोड्याची लीद खावी लागल. कर्णानं सांगितलं, मी लीद खाणार नाही, पर्याय सांगा. शरणाला जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे जन्म मरण. पाया पडला आणि सांगितलं. मग यमानं सांगितलं, कर्णा, ह्याच्यातनं तुला मुक्त करतो. 15 दिवस तू खाली जा आणि आपल्या पितृगणाला भरपूर जेवण घाल. कर्ण म्हणला, यमा, आणि सारे पितर मी खाली घालवतो. 15 दिवस आपले पितर आपल्या वळचणीला असतात, त्याला पितृपक्ष 15वडा म्हणतात. तर सर्व पित्री आमोशाला निवद करायचा, कारण आमोशाला करंट असतो. हे सांगितल्याबरोबर महाराज, हा विधी आपण केला की आपल्याला सुद्धा ते पुण्य मिळतं. महाराज म्हणतात, हे तुम्हाला सांगून जातो, आता मी थांबणार नाही. अपुल्या माहेरा जाईन मी आता, निरूप या संता हाती आला. ज्ञानेश्वर माऊली. टाकायचे स्टेप कुंडली म्हटल्यानंतर बोला. कुंडली गवर्णा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम झाली समाधान तुमचे Thank you.
हरी तुझ प्रती आहे देशी बरी पाये पांडुरंग या संताची निर्वेच मदती आणि तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता बाईच आहे आणि भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. रामकृष्ण. काढायला वयात संयोजकांनी व्यवस्था करा जरा, तिथलं साहित्य जरा संपूर्ण बाजूला काढा. काय शब्द आहे बघा, प्रपंच ओसरो. आपण चित्तात प्रपंच घेऊन वाऱ्या करतो म्हणून आपल्याला गुण येत नाही. दशमीला पंढरीत जातो, आंघोळ करतो, प्रदक्षिणा घालून येतो, एकादशी दिवशी पूजेला बसतो, तेवढ्यात गाववाला येतो तारगावचा आणि बाजूला पिशवी ठेवतो. रात्री आलेला आता आलेल्याला विचारतो, रात्री आमच्या कोंबड्या डालल्या होत्या का? खाऊ दे की रोगानं तुझ्या कोंबड्या. माळ नाही, पण त्यांचं कर्म चांगलं असतं तरी सुद्धा त्यांचे फुले का माणूस लागल तेवढंच घेतो म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे. तिथं नुसतं बापूनी माईकवर पुकरू द्या, कीर्तन झाल्यावर पिशवी सोनं वाटण्यात येणार आहे. चालू कीर्तनात घरी जाते पिशव्या तरी आणते ती व एरियाची ठिकी घेऊन येते. कोण नको म्हणतोय, पण तसं नाही. अन्नदान मापात माणूस घेतो. आज अन्नदान होणार आहे. अन्नदानासारखं पुण्य नाही. धर्माला बापू 4 पाय आहेत, भागवत वाचा. सत्य, दया, दान आणि तप. कलियुगात 3 पाय मोडलेत. सत्य राहिलं नाही, पाऊंडाला खोटा बोलतोय माणूस. दया राहिली नाही, तप करता येत नाही, शत गणिले ते. हा, त्यामुळे दान शिल्लक आहे ते बी अन्नदान. ऐका, आपल्या घरी 10 माणसं तरी जेवण वर्षातनं ओटली पाहिजेत परके, तर संसाराला सांगा येतोय वाटच बघित बसायचं नाही. आपल्या घरी वर्षात 10 केली होती. गोदान, भूदान, सुवर्णदान सारी दान केली होती, पण कर्णाला बापू अन्नदान घडलं नव्हतं. त्याला स्वर्ग प्राप्त झाला, तो स्वर्गात गेला. पेटी मास्तर स्वर्गात ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे खुर्च्या स्वर्गात गेला. 12 वाजता जेवण येतं. कुठं एवढं ध्यानात ठेवा, नाही तर मळ्यात म्हणाले एखाद्या. स्वर्गात 12 वाजता जेवण येतं. खाली जाऊन आपली तवर गप्पा मारीत बसले. आता तिथं गप्पा कसले त्या काही नाही गेले. एकामेकाला विचार देते ओंकार, भावकीनं 7 मंजळा आणलं होतं का बराबर? पेटवर गेल्यावर पुन्हा हलवाई कोण आलं होतं का? तुम्हीच हलवून घेतलं म्हणा. ह्याच गप्पा तिथं कशाच्या गप्पा येतात? 12 वाजता जेवण येतं. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे ज्याला त्याला ताट आहे जातं. मंदिरातल्या माणसाला वर गेल्या गेल्या विचारतो, तारगावचा दिसतोय? हो, मी तारगावचाच आहे. तुझं घर मंदिरा शेजारी होतं, रोज तुझाच का? मुवाला गच्चाडे देऊन पहिल्या पंक्तीला जेवण यातून घरात उताना पडायचो. मग घोट्याकडे फळाय सुरुवात. तिथं किती सुंदर प्रमाण दिलं बघा. 3 विशेष नाही ती झोडी ती निष्ठूर नाही त्या यमाशी ओंकार करुणा असा शब्द आहे. चोरी करून चोराला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर दादा तुम्ही किती मारायचा? नाही त्या यमाशी त्यातच हिंची विगंती आहे. याची तरी कुठे यमाय आहे का? पोलिस किती मारते त्या रुपयाला? नाही त्या यमाशी कर्म चुकलं की शासन आहे हानी किंकर वसण्याच्या संगे नको जाऊ म्हणा. पाहत्या रावणा कैसे झाले कर्म इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा
कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे दुर्योधनादी रली नाशिले, कर्मे पांडव महापंते गेले, कर्मे सिंधुजळ सोशिले, नहुष झाला सर्प देखा. कर्म नाश आहे, कुणाला कर्म सोडित नाही. तुमचं कर्म वेगळं आहे, माझं कर्म वेगळं आहे. मी कीर्तन करतोय म्हणून एवढं 2 दिवसाचं पाणी तापलं म्हणे, बापानं अडचण ठेवली बेनकामाची. त्याला त्याच्यानं ज्ञान नसल्यावर काय करील तरी जळानच करील. तसं प्रणाला सुद्धा कर्म सुटलं नाही. माईने कर्म चांगलं केलं. 12 वाजता ताट भरून आली. साऱ्या राजांना पंचपक्वान्न मिळालं, पण कर्णाच्या ताटात मात्र घोड्याची लीद आली. नीट मुद्दा ऐका, म्हणून अन्नदान घडलं पाहिजे. डोळ्यातनं पाणी आलं कर्णाच्या. महाराज कर्णानं सांगितलं, माझं काय कर्म चुकलं, मी घोड्याची लीद खाणार नाही. यमानं सांगितलं, ऐक, सारी तू दान केलीस, पण तू अन्नदान केलं नाही. सारखा लोकाच्याच आमंत्रणावर पळत होतास, त्यामुळे तुला घोड्याची लीद खावी लागल. कर्णानं सांगितलं, मी लीद खाणार नाही, पर्याय सांगा. शरणाला जो मद होय अनन्य शरण, त्याचे निवारे जन्म मरण. पाया पडला आणि सांगितलं. मग यमानं सांगितलं, कर्णा, ह्याच्यातनं तुला मुक्त करतो. 15 दिवस तू खाली जा आणि आपल्या पितृगणाला भरपूर जेवण घाल. कर्ण म्हणला, यमा, आधी सारे पितर मी खाली घाली होतो. 15 दिवस आपले पितर आपल्या वळचणीला असतात, त्याला पितृपक्ष 15वडा म्हणतात. तर सर्व पित्री आमोशाला निवद करायचा, कारण आमोशाला करंट असतो. हे सांगितल्याबरोबर महाराज, हा विधी आपण केला की आपल्याला सुद्धा ते पुण्य मिळतं. महाराज म्हणतात, हे तुम्हाला सांगून जातो, आता मी थांबणार नाही. अपुल्या माहेरा जाईन मी आता, निरूप या संता हाती आला. ज्ञानेश्वर माऊली
टाकायचे असते कुंडली म्हटल्यानंतर बोला. कुंडली गवर्णा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम झाली समाधान तुमचे पांडुरंग या संताची निर्वेच मदती आणि तुझे काही न मागू देवा तुकाने आता व्हायचंय आणि भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. रामकृष्ण. काढायला वयात संयोजकांनी व्यवस्था करा जरा, तिथलं साहित्य जरा संपूर्ण बाजूला काढा. होय खरं होय.
समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब